श्री अरविंदांना असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की हे सगळं जे अतिमानस आहे ते विश्वाला सपोर्ट करतंय, म्हणजे नेमकं या विश्वामध्ये त्याचं काय कार्य चालू आहे ते काही दिसतं का आपल्याला काही प्रकारे? तर श्री अरविंदांनी त्याचं उत्तर काय दिलंय बघा. ते म्हणतात, मॅटरमध्ये म्हणजे जडभौतिक जे आहे त्या जडभौतिकामध्ये आपल्याला सुपरमाइंड कशाच्या रूपाने दिसतं, म्हणजे ते कार्यरत आहे हे कसं जाणवतं? तर जडभौतिक सृष्टीमधले जे नियम आहेत ते अतिशय निरपवाद नियम आहेत. अगदी ते त्याच पद्धतीने गोष्टी घडत राहणार म्हणजे राहणार. अगदी इतकं परफेक्शन, परिपूर्णत्व हे अतिमानसाचा परिणाम आहे, किंबहुना तिथे अतिमानस कार्यरत असल्याचं ते दर्शक आहे, असं श्री अरविंद म्हणतात. जडभौतिकामध्ये याचा विचार झाला. आता शरीराच्या पातळीवर आपण थोडा विचार करूया. आपल्या लक्षात असं येतं बघा, आपल्या ज्या सगळ्या क्रिया चालतायत, श्वसन क्रिया असेल, पचन क्रिया असेल, रक्ताभिसरण क्रिया असेल, किंवा अगदी एखादी जखम झाल्यानंतर रक्त येणं असेल, रक्त आल्यानंतर त्या जखमेमध्ये झालेला कचरा त्याचा निचरा होणं असेल, हे सगळं आपण त्या शरीराला सांगून करून घेतो का? नक्कीच नाही. तर हे जे अगदी आपसूकपणाने, आपोआपपणाने हे सगळं जे होत राहतं ते कार्य कुणाचं? तर ते कार्य अतिमानसाचं आहे, असं इथे ते म्हणत आहेत. म्हणून आपल्याला असं आढळतं की प्राणी उपजत प्रेरणेने ज्या गोष्टी करतात त्या सगळ्या पाठीमागची असलेली ती उपजत प्रेरणा म्हणून जी आहे ती अतिमानसाची प्रेरणा आहे, असं श्री अरविंद म्हणतात. म्हणजे उपजत प्रेरणेने लाखो किलोमीटर प्रवास करून पक्षी अमुक एका ठिकाणी स्थलांतर करतात. त्यांना ही बुद्धी कोण देतं? कुठून कसं जायचं, कुठे थांबायचं, तिथे जाऊन काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी असतील, किंवा अगदी कासवाची पिल्लं जन्माला आल्याबरोबर, ती जन्माला येतात जमिनीवर, पण आल्या आल्या ती समुद्राच्या दिशेने चालायला लागतात. ही जी काही प्रेरणा आहे, अशी अनेक उदाहरणं आहेत की आपण नमुन्यादाखल 3-4 उदाहरणं पाहिली. ही जी सगळी उपजत प्रेरणा प्राण्यांमध्ये, पशुपक्ष्यांमध्ये जी आहे ती सुपर माइंडचं कार्य आहे, असं ते म्हणतात.